हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 7. माझी चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी. तर आज ना स्वयंपाकासाठी दोडक्याची भाजी बनवायचं ठरवलंय. तर आणि इथं भजीचं पीठ मळून ठेवलं होतं मी. तर ते तळायला घेतलेलं आहे. तर भजीसाठी ना मी आज कांदा भजी बनवत आहे. तर कांदा भजीसाठी सोडा आणि भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे. आणि ओवा, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे हिरव्या मिरच्या घालून मस्त अशी भजी बनवून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरी एक भाजी मला बनवायची होती. ती भाजी म्हणजे उसळची भाजी. तर त्याची पण तयारी करून ठेवलेली आहे. तर भजी मी एक तुम्हाला भजीची ट्रिक सांगते. जेवढा आपण सोडा जास्त प्रमाणात वापरील ना त्या प्रमाणात ना भजी एकदम मऊ आणि एकदम सॉफ्ट असे होतात बघा. तर सोड्याचं थोडंसं प्रमाण जास्त वापरायचं आणि एक नंबर भजी होतात. तर इथं भजी वगैरे झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर ना थोडीशी दोडक्याची भाजी बनवून घेणार आहे, पातळ रस्सा, फक्त 2 वाट्या. तर त्याच्यासाठी ना अर्धा टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे. आणि 2-3 कढीपत्त्याची पानं असं मस्त असं थोडंसं मीठ टाकून चांगलं मस्त असं मऊ होस्तर तळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दोडका टाकून घ्यायचा आणि थोडंसं 2-4 मिनटं मी वाफ दिलेली आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून घेतलं आणि दोडक्याचे रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. तर पीठ वगैरे चांगलं मळून घेतलेलं आहे. आणि पीठ भिजण्यासाठी 10-15 मिनटं मी ठेवून घेते चपाती बनवण्याच्या अगोदर. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना चपाती बनवण्याची एक सिंपल अशी ट्रिक सांगणार आहे की चपाती एकदम तुमची टम्म अशी चांगली फुगेल आणि सगळ्या बाजूनी बाजूनी चांगली भाजून वगैरे निघेल. असे एक चांगली सिंपल मी ट्रिक तुम्हाला याच्यात सांगणार आहे की चपाती तुमची एकदम 100% फुगणार म्हणजे फुगणार. तरी इथं ना भरपूर असा कांदा चिरून घेतला, 2 कांदे चिरून घेतले आणि त्याच्यानंतर अर्धं टोमॅटो चिरून घेतलं. आणि बस हळद मीठ हे टाकून घेतलेलं आहे. आणि थोडंसं ना एकदम मी ह्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे, आपलं थोडंसं हिंग मला आवडते म्हणून ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. थोडीशी वेगळी टेस्ट आली की जरा उसळीला जास्त टेस्ट येते बघा. तर अशा पद्धतीने उसळ, दोडक्याची भाजी आणि भजी हे सगळं बनवून माझं झालेलं आहे. पण आता म्हणजे काय झालं माहिती आहे का, पाऊस पडल्यामुळं तिथे वेगळीच अशी उष्णता निर्माण झाली आहे. तर किचनमध्ये एकदम गरम होते बघा. तर मी तुम्हाला आता चपाती फुगण्याची एक सिंपल अशी ट्रिक सांगणार आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, एक उंडा लाटून घ्यायचा आणि त्याला ना तेल भरपूर थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्या मधोमध असं पीठ टाकायचं आपल्याला थोडंसं मिडियममध्ये. आणि त्याच्यानंतर ना असं साईडनी ना आपण असं असं ह्याला करून घ्यायचं आहे. असं थोडंसं करून घेतलं ना, मोदकसारखं थोडंसं करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना बबल्स तयार झाले पाहिजे थोडेसे असे. अशा पद्धतीनं थोडी हवा जायला जागा ठेवायची आहे त्याला. पॅकबंद हवा त्याच्यामध्ये थोडीशी राहिली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने केल्यामुळे चपाती फुगते बघा. तर आता असं 2 सेकंद असं सगळं आपण गोल असा गोळा तयार करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ना असं मस्त असं एवढा जास्त भार सोडायचं नाही, असं मिडियमपैकी असं चपातीचं 10-15 मिनटं पीठ आपण भिजत घातल्यामुळे मस्त असं लवचिक झालेलं आहे. असं थोडंसं प्रेस केलं तरी चपाती एकदम व्यवस्थित असं काठ वगैरे साईडनी आपण हे करू शकतो, मऊ असं बनू शकते चपाती. तर अशी चपाती लाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर ना अशी चपातीच्या साईडने ना थोडंसं किंचित असं तेल सोडायचं. त्याने काय होतंय माहिती आहे का, चपाती अशी चिपकत नाही आणि फुगायला मदत होते बघा. ही ट्रिक केली ना तर अगोदर आपण जे चपातीमध्ये त्याच्या म्हणजे हवा असते ना आणि थोडंसं तेल सोडलं ना, तर ही ट्रिक आहे बघा. ज्यावेळेस हवा असते ना चपातीमध्ये त्यावेळेस चपाती एकदम टम्म अशी फुगते. आणि त्याच्यावरून साईडनं तेल सोडलं की अजूनच त्याला म्हणजे फुगायला मदत होते. म्हणून साईडने तेल कधी पण चपातीच्या थोडंसं साईडने काठाच्या बाजूने सोडायचं, म्हणजे मस्त अशी चपाती आपली भाजून आणि एकदम अशी कच्चापणा राहत नाही बघा कडेने तेल सोडल्यावर. तर अशी मस्त अशी टम्म आपली चपाती फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकच सिंपल ट्रिक आहे ती, म्हणजे ज्यावेळेस आपण चपातीची उंडा करतो ना त्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं आणि साईडने थोडीशी चपाती जास्त प्रेस न करता लाटली ना, अशा प्रकारे चपाती तुमची मऊ लुसलुशीत आणि एकदम अशी टम्म फुगू शकते. तर अशा प्रकारे चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहेत माझ्या. आणि पूर्वाला वगैरे वाढून घेतलेलं आहे आणि तिला सगळं म्हणजे तिच्या आवडीचे आज सगळे पदार्थ आहे बघा. तिला ना शेवग्याचा भरलेला रस भरलेलं ना शेवगा पण आवडतोय. तर ती पण तिच्या एकटीसाठी फक्त एकदम थोडीशी भाजी मी बनवली होती, कारण ती आताची नाही, कारण सकाळी बनवली होती तीच तिला थोडीशी दिलेली आहे. भजी, चपाती, श्रीखंड हे सगळे तिच्या आवडीचे, त्यामुळे तिचं निवांत असं जेवण चाललेलं आहे. तर असा होता आजचा दिवस. भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.